नमस्कार, कसे आहात? मस्त मजेत ना? तर आजचा ब्लॉग असा असेल की जे इंस्टाग्रामवरती आणि मी जे यूट्यूब कम्युनिटीला जे पोस्ट केलेली की तुमचे काही क्वेश्चन असतील ते मला नक्की सांगा. मी त्याचा आन्सर यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे देईल. तर आज तोच व्हिडिओ आहे. तर असंच जेवण बनवता विचार केला की तोंडाची काहीतरी बडबड झाली पाहिजे, म्हणून मी हा ब्लॉग करायचा ठरवला. तर त्याचे जे क्वेश्चन आहेत त्यांचे क्वेश्चन मी नावं घेऊन आन्सर सांगेन. तर पहिला क्वेश्चन असा आहे की स्वप्नाली ताईचा, ताई तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही, रील्स का बनवत नाही, रील्स करायला सुरुवात करा. तर नक्कीच मी आता वेळात वेळ काढून रील्स बनवण्याचा प्रयत्न देखील करते. म्हणजे जसं वेळ मिळेल तसं मी प्रयत्न करते आणि असाच सपोर्ट असू द्या ताई तुमचा. थँक्यू सो मच आणि नक्की मी रील्स बनवेन. सेकंड क्वेश्चन सानिकाचा होता की बाबूला घेऊन गावी कधी येणार आहे. तर मला देखील गावी यायचं आहे. खूप दिवसापासून चालू आहे मनात की गावाला जायचं. तर शिमग्यात तर 20% यायचं असेल तर, नाहीतर मे महिन्यातच स्कूलची सुट्टी संपल्यावर, स्कूलला सुट्टी मिळाल्यावर. आणि थर्ड क्वेश्चन असा कोणाचा होता, परेश, की शेड माणूस आता आम्हाला विसरलात. तर असं काही नाही, आम्ही शेड माणूस वगैरे काही नाही. बिझी झालो आहे सध्या, त्यामुळे कोणाला रिप्लाय देखील करता येत नाही, कोणाला व्हिडिओ देखील बनवत नाही आणि रिप्लाय देखील करत नाही कोणाला जास्त बिझी असल्यामुळे. त्यामुळे असं काही नाही, कोणाला आम्ही विसरलो नाही, तुम्हीच आम्हाला विसरलात आहे. पुढचा क्वेश्चन एक होता की कोण होतं ते, नाव पण प्रशांतच होतं, की तुझे व्हिडिओ खूप छान असतात, अप्रतिम असतात, अशीच प्रगती करत राहता. थँक्यू सो मच. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल थँक्यू सो मच. असेच मला सपोर्ट करत राहा आणि छान छान व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. नंतर कादंबरीचा क्वेश्चन आहे की ताई तुम्ही खूप छान दिसता. तर थँक्यू सो मच कादंबरी. आणि एक नंबर आहे त्यांचा देखील क्वेश्चन होता, तू रील्स खूप छान बनवते. तर थँक्यू सो मच आणि असेच मला सपोर्ट करत राहा. अशीच मी तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन घेत राहील, आणत राहील. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असा होता की वहिनी माझ्याबद्दल दोन शब्द काय सांगणार. दोन शब्द सांगण्यासारखं काही नाही आहे, खूप 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 मोठे मोठे शब्द आहेत सांगण्यासारखे. तर हे क्वेश्चन करणारे माझे लाडके दीर, तसे सगळेच लाडके आहेत, सगळेच चांगले आहेत, सगळेच प्रेमळ आहेत, दीर नणंद वगैरे सगळेच. तर असेच प्रेमळ हा माझ्यासोबत मोबाईल पडेल. तर दोन शब्द सांगायला गेलं तर थोडक्यात असं आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी सपोर्ट करणार, म्हणजे सपोर्ट सिस्टम जी बोलतात ते असतं लाईफमध्ये. त्यापैकी माझ्या पण लाईफमध्ये 3 जण आहे मी ज्यांना आता मी प्रायव्हसी देते. फर्स्ट म्हणजे माझी मावशी, ती सगळ्यात पहिलाच असेल सगळ्या अडचणीमध्ये पहिल्यापासून ते आता देखील. तर फर्स्ट ती आहे. सेकंडचा माझा माझा नवरा. हे दोघं जण तर आपल्या लाईफ म्हणजे आपल्या जीवनाबद्दल म्हणजे सपोर्ट करतात, आपल्या लाईफबद्दल असं करायचं नाही, तसं नाही करायचं, हे असं असतं, ते तसं असतं, असं सगळं समजवण्यात असतं. आणि म्हणजे थर्ड म्हणजे एक तुम्ही, ज्यांनी मला कमेंट्स केली की माझ्याबद्दल 2 शब्द. तर थर्ड मी तुम्हाला मानते. म्हणजे लाईफ कोणतीही गोष्ट असो, म्हणजे सोशल मीडियाबद्दल असो नाही तर कोणती असो, ती दर टायमिंगला सांगता वहिनी असं आहे, वहिनी तसं आहे, वहिनी असं करायचं, वहिनी तसं करायचं. तर माझ्या लाईफमध्ये 3 जणांना मी मानते आहे आणि खूप प्रेमळ आहात तुम्ही. आणि काय सांगू, सब इधर है वो मैं ऐसा बोल नहीं सकती हूँ. खूप छान आहात, सगळे चांगले भेटलेले आहेत, असं तुम्ही एकटेच नाही, सगळेच चांगले आहात, खूप प्रेमळ आहे. आणि 2 दिवसांनी न चुकता कॉल येणारा म्हणजे आमचे पियुष भाऊ, ज्यांनी कमेंट्स केली, त्यांनी 2 ते 3 दिवसात
कॉल येतोच. आणि मेन म्हणजे 2 कॉल फिक्स आहेत त्यांचे. एक बॅलन्स संपायच्या अगोदर, वहिनी आता माझा बॅलन्स संपणार आहे म्हणून मी कॉल केला. आणि एक बॅलन्स भरल्याच्या नंतर, वहिनी आत्ताच मी रिचार्ज केला म्हणून मी कॉल केला. तर खूप बरं वाटतं की कोणतरी असं आपुलकीसारखं आपल्यासोबत वागतं वगैरे, तर खूप छान वाटतं. आणि तुमच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप प्रेमळ आहात, सगळ्या गोष्टी समजून घेता. काय बोलतात, घरामध्ये लहान आहात पण सगळं समजतं म्हणजे सगळं काय बोलतात, सगळं व्यवस्थित प्रिपेअर करता. ज्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतात त्या. तर तुमच्याबद्दल जर सांगायला मी गेले तर मला एक मोठा ब्लॉगच करावा लागेल. त्यापेक्षा माझे 2 शब्द मी इथंच संपवते. समजले असतील माझ्या मनातल्या तुम्हाला भावना. तर अजून काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की करा. मी असे क्वेश्चन आन्सरचे ब्लॉग महिन्यातून एकदा तरी घेऊन येईल. आणि खूप खूप धन्यवाद जे माझे डेली ब्लॉग देखील बघतात त्यांनासुद्धा. थँक्यू सो मच. वेळ काढून तुम्ही माझे ब्लॉग बघता, मला सपोर्ट करता, त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच. असाच माझ्यासोबत सपोर्ट राहू द्या. आणि आपला हा ब्लॉग, आणि खूप असे कॉमन क्वेश्चन होते की मला किती महिन्याचं झालेलं आहे. मग तर मला 3 मंथ कंप्लीट झालेले आहेत 7 तारखेपासून. आणि खूप क्वेश्चन होते तुम्ही राहता कुठे, तर मी मुंबईमध्ये राहते. आणि व्हिडिओ देखील छान असतात, तर थँक्यू सो मच अशा सगळ्यांच्या कमेंटबद्दल. आता ते कॉमन क्वेश्चन आहेत, मी नाव पण देखील घेऊ शकत नाही, म्हणजे नाव घेऊ शकते पण खूप असे क्वेश्चन होते म्हणून एकच असं क्वेश्चन घेऊन मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे. आणि जे मेन क्वेश्चन असे वाटत होते त्यांचं मी रिप्लाय दिलेला आहे नाव घेऊन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, अजून तुम्हाला कुठचे क्वेश्चन असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की करा. मी याचा देखील ब्लॉग घेऊन येईल. तर टाटा बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.